नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे संत कबीर यांचा दोहा आज आपण अभ्यासणार आहोत. श्री सद्गुरूंविषयी कबीरांच्या मनात अपार प्रेम आहे. त्यांचे सद्गुरू म्हणजे स्वामी श्री रामानंद. तर कबीरजी काय म्हणतात दोह्यात ते आपण पाहू. ते म्हणतात, गुरु गोविंद दऊ खडे काकी लागू पाव. गुरु गोविंद दऊ खडे काकी लागू पाव. बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए. बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए. आता आपण अर्थ पाहूया दोह्याचा. श्री सद्गुरूंविषयी आर्त भावनेने, प्रेम भावनेने, अतिशय भक्तिभावनेने काय म्हणतात कबीरजी म्हणतात की गुरु गोविंद दऊ खडे, म्हणजे माझ्यासमोर तर गोविंद उभा राहिला, म्हणजे परमेश्वर उभा राहिला आणि माझे सद्गुरू उभे राहिले तर काकी लागू पाय. मी आधी कोणाच्या पाया पडावं? प्रश्न आहे की नाही आपल्याला. पण समजा आपले श्री सद्गुरू, मंत्रदाते सद्गुरू, ज्यांनी आपल्याला दीक्षा दिलेली, अनुग्रह झाला आहे ज्यांचा, ते शेजारी उभे आहेत आणि त्यांच्या शेजारी जर भगवंत उभा आहे तर आधी कोणाचे पाय धरावेत, कोणाला नमस्कार करावा? तर त्याचं उत्तर ते देत आहेत. कबीरजी म्हणतात, बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए. गुरु आणि परमेश्वर याच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहेत? तर श्री सद्गुरू हे श्रेष्ठ आहेत. बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए. कारण श्री सद्गुरूंनीच हा गोविंद म्हणजे परमात्मा, परमेश्वर कसा पाहायचा हे आपल्याला शिकवलेलं आहे. की श्री सद्गुरूंचं महत्त्व हे परमेश्वरापेक्षा सुद्धा जास्त आहे. हे आपण सामान्य माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. श्री सद्गुरू हे परमेश्वर रूपच असतात, म्हणून त्यांचं सानिध्य, त्यांचा सहवास आपल्याला मिळणं आणि ते सद्गुरूंची कृपा होणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण का तर हरवृष्टे गुरुस्त्राता गुरवृष्टे न कश्चनः तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरुम एव प्रसादयेत. फार सुंदर सुभाषित आहे बघा. या दोह्याला अनुसरून असं सुभाषित आहे. हरवृष्टे म्हणजे हरी जर रुसला, परमेश्वर रुसला तर गुरुस्त्राता, गुरु आपल्याला तारून नेऊ शकतो, परमेश्वराजवळ आपली रदबदली करू शकतो, सांगू शकतो हा माझा भक्त आहे देवा, याच्यावर रागू नका. पण जर गुरुवृष्टे न कश्चनः, पण जर गुरु रागवला, सद्गुरू रागवले तर परमेश्वरसुद्धा तिथे काहीही करू शकत नाही. तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरुम एव प्रसादयेत. म्हणून सर्व प्रयत्न करावेत आणि श्री सद्गुरूंना प्रसन्न ठेवावं, त्यांची प्रसन्नता मिळवावी, त्यांना साष्टांग नमस्कार करावा, त्यांची करुणा भाकावी. हे सगळं ह्या दोह्यामधनं आपल्याला समजतं. आपण जर गुरुचरित्र वाचलं असेल, त्याच्यात संदीपकाची कथा आहे बघा. साक्षात परमेश्वर जरी प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितलं परमेश्वराने त्या संदीपकाला की वर माग, तेव्हा तो काय म्हणतो, मला काही नको, मला माझ्या श्री सद्गुरूंनी सगळं दिलेलं आहे. पण तरी परमेश्वर पुन्हा म्हणतो तू वर माग. त्यावेळी तो संदीपक येतो गुरूंच्या जवळ आणि त्यांना विचारतो की मी काय मागू? तुम्ही मला सगळं दिलेलं आहे, आता परमेश्वराजवळ मी काय मागू? हे किती, ह्या सगळ्या गोष्टीतनं बोध खूप घेण्यासारखं आहे. संत कबीरांचे जे दोहे आहेत ना, हे अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आणि अतिशय कमीत कमी शब्दात अर्थ व्यक्त करणारे असे सर्व दोहे आहेत. तर आजच्या भागात मी इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.